एका पोलंडच्या मुलीची पत्रिका पाहण्यात आली, जिला मी कधी पाहिलं नव्हतं, जिची भाषा आणि संस्कृती दोन्ही वेगळ्या होत्या, पण तरी पत्रिका सगळं काही सांगत होती. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो. माझा एक मित्र फ्रान्समध्ये राहत होता. त्याची तिथली मैत्रीण टेलेमिना जी पोलंडची होती, तिला माझ्या मित्राने सांगितलं की माझा इंडियातला मित्र हा होरोस्कोप पाहतो, तुला पाहायचा आहे का? तर तिने तिचे डेट, टाइम, प्लेस या बर्थ डिटेल्स शेअर केल्या आणि त्यानंतर मी तिला तिच्या मनात चालणारे विचार, त्या विचारांचं वादळ, ती सध्या फेस करत असलेले आजार आणि तिने करिअरमध्ये घेतलेली ग्रीप, या सगळ्या गोष्टी मी तंतोतंत सांगितल्या. ती अक्षरशः थक्क झाली आणि त्यामुळे नंतर मी तिला जवळपास 1.5 तास व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन केलं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या व्यक्तीला मी कधी पाहिलंच नाही, जिची संस्कृतीसुद्धा वेगळी आहे, तिच्याबद्दल मी एवढं सगळं कसं काय जाणू शकतो? तर त्याचं उत्तर आहे पत्रिका. आणि त्याहूनही मोठं उत्तर म्हणजे सूर्य. कारण सूर्यप्रकाश ज्याच्यावर संपूर्ण सृष्टी चालते, तो प्रकाश सर्वांसाठी सारखाच आहे. ज्योतिषात सुद्धा राजासाठी आणि रंकासाठी वेगळे नियम लागू होत नाहीत. जसं E=mc² हे फ्रान्स आणि भारतात दोन्ही ठिकाणी एकसारखंच काम करतं. आणि म्हणूनच कुठेतरी आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर आणि त्याचा मी सूत्रधार. पोलंड असो, फ्रान्स असो किंवा पुणे, जन्मपत्रिका तुम्हाला नक्की ओळखते. एका योग्य जबाबदार मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट नक्की करा.